काय सांगाल, कसा प्रवास होता आणि आज कसं स्वागत झालं आपलं? डोळ्यात पाणी आणण्यासारखं स्वागत झालंय. आयुष्यभरामध्ये जे कष्ट घेतले त्या कष्टांचं चीज झाल्यासारखं स्वागत झालंय. मोठं स्वागत होण्यासारखं मोठ्या बापाची लेक नाहीये. झोपडपट्टीतून प्रवास सुरू झाला. ज्या घरातून शिकले, ज्या परिसरामध्ये लहानाची मोठी झाले, ज्या या पिंपळाच्या झाडाच्या खाली बसून ज्या कट्ट्यावर बसून अभ्यास केला, आज तिथंच ह्या सगळ्या माझ्या गोरगरीब भावा बहिणींनी त्यांच्या कष्टाच्या पैशाने माझा सत्कार केला. त्याबद्दल मनापासून आनंद आहे. खरं तर आपण वक्तृत्व स्पर्धा ही राज्यभर गाजवली, इंग्रजीमध्ये PhD केली, प्राध्यापक राहिलात. आता सोलापूर राज्यसभेत कशा पद्धतीने गाजवणार आहे? सोलापूरकरांनी वेगवेगळ्या रूपात मला बघितलं आणि माझा तमाम सोलापूरकर बांधव कायम माझ्या पाठीशी उभा राहिला. आज ही सर्वसामान्य गरिबाची सोलापूरची लेक संसदेमध्ये जातीये, त्यावेळेला लाखो सोलापूरकर बांधवांची मान अभिमानानं उंच होईल अशाच पद्धतीचं काम मी दिल्लीमध्ये करेन, संसदेमध्ये करेन. हा माझा प्रयत्न राहील. सोलापूरला खूप मोठा वारसा आहे. म्हणजे सोलापूरला स्वामी समर्थ आहेत, पंढरपूरचा विठुराया आहे, तुळजाभवानी आपल्या शेजारीच आहे, ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहेत. आणि सोलापूरनं म्हणजे 1930 साली ब्रिटिशांना पण हाकलून दिलं होतं. म्हणजे सोलापूरकर जर संघर्षाला उतरले तर ब्रिटिशांना सुद्धा लंडनला पळून जावं लागलं होतं. हा इतिहास सोलापूरचा आहे. म्हणून ब्रिटिश सोलापूरला शोलापूर म्हणायचे. त्यामुळे सोलापूरची शोला ही दिल्लीच्या संसदेमध्ये ही लोकांच्या कल्याणासाठी आणि जहां पर अंधेरा है उस घर में दिया जलाने के लिए कशा पद्धतीनं काम करेन, हा माझा प्रयत्न राहील. रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.